सुरू आहे. आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीच्या निकालानंतर इतर नेत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्या आपण त्याही पाहूयात. मागच्या एक आठवडाभर चाललेलं आहे, प्रचंड पैशाचा ओघ आला आणि त्याच्यासमोर आम्ही टिकू शकलो नाही. साध्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एवढ्या सिरियसली हा पक्ष ते सगळं काय घेतोय, त्याच्याबद्दल त्यांचं स्वागतही केलं पाहिजे, त्यांचं कौतुकही केलं पाहिजे आणि त्यांच्यापासून देशाला भीती आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे. एकूणच कामगारांसाठी काम केलेलं आहे त्याची पोचपावती. आमची संघटना कोणत्याही पक्षाची संलग्नित नसते. मी ज्या पक्षात आहे नक्कीच त्या पक्षाचे विचार मानतो. पैशाचा वापर केला, सत्तेचा वापर केला, EOWच्या नोटिसेस पाठवलेल्या, तर आम्ही बघतोय की 15 लाखात तुम्ही घर देणार होतात BSTच्या लोकांना. म्हणजे ते मोदींनी 15 लाख जसे प्रत्येकाच्या खात्यात पाठवले तसं व्हायला नको ही अपेक्षा व्यक्त करतो. नवीन कोंबडा आता आरवतोय सकाळ झाल्यासारखा. मी काल परवा म्हटलं होतं की संजय राऊत त्याला चावला का. संदीप देशपांडे असतील, संजय राऊत असतील, यांनी एखादी संस्था चालवावी, एखादी संस्था उभी करून दाखवावी. लिटमस टेस्ट मध्ये तर आम्ही 100% जिंकलेलो आहोत. ठाकरे बँड कधीच फेल होणार नाही. मी जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही, काय झालं या निवडणुकीत, कशा प्रकारचे निकाल लागले, तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही. पतपेढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही, ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही. लोक एकत्र आले, निवडणुका लढले असतील. मला याच्यामध्ये फार मोठं यश कोणाला मिळालं आहे किंवा अपयश मिळालं असं मला वाटत. एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की मराठी माणसाला कोणी गृहीत धरू नये. सगळे मतदार हे मराठी होते आणि सगळ्या मतदारांनी बॅलेट पेपरवर मतदान केलेलं आहे. एका बाजूला मराठी माणसाचे कैवारी आम्हीच हे ह्या नावाने बोंब मारणारे आज सकाळी कुठल्या बिळात लपलेले आहेत. हा जो ठाकरे ब्रँड आहे तो काय हिंदुत्वाशी त्याच्या लेना देणं नाहीये. पहिल्या दिवसापासून बोलतोय की मराठी मतदार, मराठी माणूस आमच्या बाजूला. मग आम्ही काय पाकिस्तानवरून आलो होतो का? मंडळी, मुंबई आणि आसपासच्या महानगरात